मुंबईत आणि कोकण भागात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. गेले 3-4 दिवस झाले पावसाने थैमान घातलेलं आहे. गेले काही दिवस राज्यामध्ये सुपर एल निनो मुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे असं बोललं जात होतं. आपल्या राज्य सरकारने देखील तसे वर्तवलं होतं, की कदाचित हे वर्ष थोडंसं कोरडं असू शकतं. सरासरी पावसाची शक्यता कमी आहे. पण जे सध्या आपण ज्या ज्या तयारीनिशी उतरलो होतो त्याच्या अगदी विरुद्ध होत आहे. सध्या मुंबई आणि पश्चिम किनारपट्ट्याला जोरदार पावसाने झोडपून काढलेला आहे. त्यामुळे मग सुपर एल निनोचा प्रभाव हा इथे कसा काय कमी पडला? कारण जे सांगण्यात येत होतं की सुपर एल निनोमुळे पाऊस कमी होईल. पण मुंबई आणि कोकण भागामध्ये गेल्या 3 दिवसापासून तुफान पाऊस पडतोय. मग हा नेमका कशाचा प्रभाव आहे? हा पाऊस नेमका काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत उन्मेष खंडाळे. आपण नेमकं सर सुपर एल निनोचा प्रभाव आहे असं बोललं जात होतं, पण अगदी उलटं घडतंय. त्यामध्ये नेमकं याचं कारण काय आहे? म्हणजे हे कुठून, म्हणजे एवढा पाऊस आला कुठून आणि तो कमीत कमी वेळात खूप पाऊस पडतोय? नाही, आता जी काही परिस्थिती आहे ती सगळी विपरीत होताना दिसते. म्हणजे आधी हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं की एल निनोचा प्रभाव असेल आणि त्यामुळे पाऊस कमी होईल महाराष्ट्रामध्ये. मात्र एल निनोच आपण समजून घेणं पहिले महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे प्रशांत महासागरामध्ये जो विषुववृत्तीय जो भाग आहे तिथे ज्या पद्धतीनं हवामान तयार होतं आणि या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढतं, तेव्हा एल निनोचा प्रभाव निर्माण होतो. आणि हे तापमान वाढल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होण्याचं शक्यता असते. आणि भारतात यामुळे सामान्यतः नैऋत्य मान्सून जो आहे तो कमकुवत होतो आणि सरासरी पावसामध्ये घट होते. हे आपलं एल निनोचं सर्वसाधारण समजून घेता येईल की एल निनो म्हणजे नेमकं काय. मात्र जो पाऊस आता पडतोय, जो तुझा प्रश्न होता अनिकेत, की एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस का होतोय, तर त्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं एल निनोचा परिणाम व्हायला पाहिजे होता त्याच्या उलट सध्या घडतं आहे. आणि त्यामुळं मुंबई आणि या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होताना आपल्याला दिसतोय. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारं जे आहे ते सतत किनारपट्टीकडे वाहत असतात आणि हे ओलाव्याने भरलेले वारे सह्याद्रीच्या पर्वत रांगांना धडकतात आणि त्यामुळं त्यानंतर त्यांचे ढगांची झपाट्यानं मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. म्हणजे बाष्पयुक्त वारे तयार होतात, ढग तयार होतात, ते सह्याद्रीच्या रांगांना धडकतात आणि त्यामुळे जो काही परिणाम जो होतोय त्याचा हा सध्या जो मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय तो त्याचा परिणाम आहे. हे झपाट्यानं निर्माण झालेले ढग ही अतिवृष्टीसारखी परिस्थिती सध्या निर्माण करतायत आणि त्यामुळे सध्या मुंबई आणि परिसरामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय ते त्याचं कारण आहे. नक्की. म्हणजे सरांनी जसं सांगितलं की त्यामागचं कारण नेमकं हेच आहे की सुपर एल निनो जरी असलं तरी भारताला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथले जे वारे तयार होतात किंवा तिथे जे बाष्प तयार होतं त्याचा देखील परिणाम भारताच्या पावसावर होत असतो. तसाच हा एक देखील परिणाम आहे की सुरुवातीला आपल्याला असं सांगितलं होतं की पाऊस कमी पडेल, पण आता जी परिस्थिती आहे की आता सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिली की 4 दिवसात महिनाभराचा पाऊस पडलाय. म्हणजे इतका जोरदार हा पाऊस होतो. त्याचं कारण तेच आहे, जेव्हा अरबी समुद्राकडनं वारे जमिनीकडे वाहतात ते इतक्या वेगाने वाहतात आणि ते ढग घेऊन येतात, त्यामुळे सह्याद्रीच्या कड्यांना ते धडकतात आणि त्या जो प्रेशर तयार होतो त्याच्यामुळे खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतो. सध्या मुंबई आणि कोकणामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. रायगडमध्ये देखील पूरसदृश्य परिस्थिती आहे. मुंबईत देखील जनजीवन थोडं प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे. रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे. पण आता भविष्यात असा पाऊस किती वेळा पडू शकतो तर याच्याबाबत अजून कोणतीही म्हणजे तशी शक्यता वर्तवण्यात येते की भविष्यातही होऊ शकतं. पण याचा अर्थ आपण नेमका असा घेऊ शकतो की सुपर एल निनो जरी असलं तरी जे स्थानिक वारे आहेत किंवा जे अरबी समुद्रात तयार होणारे जे बाष्पयुक्त वारे आहेत हे सुपर एल निनोचा नकारात्मक परिणाम मोडून काढू शकतात. म्हणजे भारतात पाऊस किंवा महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो, तर अधिक प्रमाणात देखील पडू शकतो. हेच आपल्या गेल्या 4 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं महानगरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.